हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू शोनाज ब्युटी अँड मेकअप अकॅडमी. सो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. या व्हिडिओमध्ये ब्रायडलचा एंगेजमेंट लुक आहे. सो एंगेजमेंट लुकसाठी आम्ही 3 लुक रेडी केलेले आहेत. सो ते करताना जी काही धमाल आलेली आहे ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर बघूयात. माझी ब्राईड कांदिवली येथे होती, त्यामुळे ह्यावेळेला आम्ही ट्रेननेच ट्रॅव्हल केला होता. दुपारी 2:30-3च्या सुमारास आम्ही ह्या लोकेशनला पोहोचलो. मस्तपैकी दारामध्ये रांगोळी काढलेली होती, तुळशी वृंदावन होतं आणि एंटर केल्यानंतर घरामध्ये हा छानसा असा फिश टँक होता. त्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे मासे होते. ऑरेंज कलरचा फिशचा जो टेलचा फ्लो होत होता तो खूपच सुंदर वाटत होता. त्यामुळे मी ह्यांचा एक छोटासा व्हिडिओ घेतला आणि तो तुमच्यासोबत शेअर केला आहे. चला तर बघूयात. पुढे माझी फ्रेंड, ॲक्च्युली ही माझी फ्रेंड आहे, कारण आम्ही 10 वर्षानंतर आज भेटणार आहोत आणि आम्ही कॉलेजमध्ये सेम बॅचमध्ये होतो. सो ही माझी बॅचमेट आहे आणि आम्ही लोक 10 वर्षानंतर भेटणार आहे, त्यामुळे खूप जास्त एक्साइटमेंट पण होती. लेट्स गो. सो हॅलो, ही माझी फ्रेंड आहे लीना आणि तिला आम्ही भेटलो. तर त्यानंतर मग तिचं असं स्ट्रिक्ट माझ्यासाठी सांगण्यात आलेलं होतं की मला जास्त हेवी मेकअप लुक नको आहे. मी कधीही मेकअप केलेला नाही आहे. ज्या पद्धतीने मी तिला कॉलेज टाईमपासून ओळखते, तर तिला कधीही मी असं हेवी मेकअपमध्ये बघितलं नव्हतं. त्यामुळे मग तिच्या जे काही रिक्वायरमेंट होत्या त्या पद्धतीने मी तिच्या स्किनला जे काही सूट होणार होतं आणि तिच्या ओव्हरऑल लुकसाठी जे काही सूट होणार होतं त्याला असं साजेसा असा मेकअप केला. ऑरेंज साडीचा तिचा पहिला लुक होता, त्यानुसार मग तिला थोडं गोल्डनिश असा आय मेकअप ठेवून अगदी सेटल आणि सोबर असा मेकअप लुक मी केलेला आहे. तर हा माझा कंप्लीट लुक झालेला होता. त्यानंतर मग मेसी हेअरस्टाईल केलेली आहे. फ्रंटने मेसी आणि बॅकने सुद्धा मेसी हेअरबन करून त्याला जिप्सीचं डेकोरेशन केलेलं आहे. त्यांचं घर अगदी सुंदर होतं. 3 माळ्यांचं असं बंगलो टाईप त्यांचं घर होतं आणि त्या ठिकाणी देवघर असं सेपरेट होतं. सो देवघराच्या ठिकाणी मस्त लाईट्स आणि जागासुद्धा होती, त्यामुळे फोटोग्राफरने तिकडे शूट स्टार्ट केला आणि त्यासोबत मी सुद्धा त्यांच्या लाईट्समध्ये खूप छान छान असे शूट करून घेतले. कारण जेव्हा फोटोग्राफर्स फोटो काढत असतात त्यावेळेला त्यांचे जे लाईट्स असतात त्याच्यामध्ये आपण सुद्धा थोडा चान्स मारायचा असतो. आणि ब्राईडचे फोटोशूट करून झाल्याच्या नंतर आम्ही त्यांच्या जे काही लोकेशन होतं जिकडे एंगेजमेंट होणार होतं तिथे जाऊन आम्ही बसलो. सो गाईज, तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, शोनाज ब्युटी पार्लर, आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघत राहा. ब्राईडची एंट्री झाल्याच्या नंतर अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांची एंट्री झाली. त्यांनी सगळ्यांना अगदी असे नमस्कार वगैरे केला आणि जसा बघण्याचा कार्यक्रम असतो तसं मुलाकडच्या पाहुण्यांनी त्यांना काही क्वेश्चन्स विचारले. तुमचं नाव काय आहे, तुमचं एज्युकेशन काय आहे, आणि त्यानंतर मग ग्रूमला सुद्धा स्टेजवरती बोलवलं आणि मुलीकडच्यांनी आणि मुलाकडच्यांनी त्यांना जे काही क्वेश्चन्स विचारायचे होते, अगदी फॉर्मल क्वेश्चन्स होते, ते विचारले. आणि हा एक लाडू होता तिकडे, कारण ह्याचा सुद्धा त्या दिवशी बड्डे होता, तर तो सुद्धा खूप गोड होता. आणि या सगळ्यानंतर होलीची ओटी भरली गेली आणि ओटीमध्ये जी साडी दिली गेली त्या साडीचा आमचा सेकंड लुक होणार होता. ज्यांना कोणालाही महाराष्ट्रीयन ब्रायडलचा एंगेजमेंट लुकचा एक्सपिरियन्स नसेल तर त्यांच्यासाठी ही गोष्ट मी आवर्जून सांगेल की फर्स्ट लुकनंतर आपल्याला सेकंड लुकसाठी हार्डली 10 मिनिट्सच दिले जातात किंवा त्याहून कमी वेळ दिला जातो. तर जेव्हा ही ओटी भरली जाते त्यानंतर लगेच आपल्याला ती साडी घ्यायची आहे आणि त्याचं प्री-प्लेटिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्याला ब्राईडला रेडी करण्यासाठी जो वेळ मिळतो त्यामध्ये आपण ब्राईडला खूप फास्ट पद्धतीने रेडी करू शकतो आणि आपला तेवढा वेळ सेव्ह होतो. कारण ह्यासाठी 10 मिनिटांमध्ये आपल्याला जे हळद कुंकूचे स्पॉट्स आहेत ते रिमूव्ह करून तुम्हाला पुन्हा तिथे टचअप द्यायचा असतो आणि ब्लशर, लिपस्टिक या सगळ्याचा टचअप द्यायचा असतो. आणि ही वेणी मिळाली होती ओटीमध्येच, तर आम्हाला ही सुद्धा सेट करायची होती. तर या सगळ्यासाठी 10 मिनिट खूप कमी असतात आणि आपल्याला त्या वेळेमध्ये प्रॉपर ब्राईडला रेडी करायचं असतं. सो हा आमचा सेकंड लुक होता आणि तो कंप्लीट वेळेमध्ये रेडी झाला होता. त्यानंतर फोटोग्राफरने काही शूट करून घेतले. ब्राईड आणि ग्रूम रेडी झाल्याच्या नंतर त्यांचे रिंग सेरेमनी फंक्शन झालं आणि या ठिकाणी हे रिंग सेरेमनी कंप्लीट झालेलं आहे. हा साखरपुडा असतो, हा एक बॉक्स असतो आणि त्यामध्ये साखर असते, ती एकमेकांना रिप्लेस करतात जेणेकरून हा साखरपुडा समारंभ पूर्ण झाला असं सांगण्यात येतं. तर त्यामध्ये साखर काढून एकमेकांना भरवायची असते. सो हे स्वीट्स एकमेकांना भरवून झाल्याच्या नंतर खूप छान असे फटाके वगैरे फोडून झाल्यानंतर ब्राईड आणि ग्रूमचे हे काही फोटोशूट झाले आणि त्यानंतर आम्ही त्यांचा थर्ड लुक केला. थर्ड लुकसाठी ब्राईडचं गाऊन होतं, सो गाऊन घालून त्यांचं ज्वेलरी चेंज करून जे हेअर्सवरती ट्रेडिशनल अशी वेणी घातलेली होती ती रिमूव्ह केली आणि ब्रोच सेट केला.
आणि पुन्हा एकदा फेसला टचअप दिलेला आहे आणि लिपस्टिकचा शेड चेंज करून त्यांचा हा थर्ड लुक आम्ही सेट केलेला आहे. कारण पूर्ण दिवसभरामध्ये मेकअप थोडासा डल होऊन जातो, तर आपल्याला टचअप द्यावाच लागतो. अशा पद्धतीने आम्हाला रात्रीचे 11:15 वाजले होते कांदिवली स्टेशनलाच. आणि तिथून निघाल्याच्या नंतर मग आम्ही फायनली 3 लुक्स कंप्लीट करून आमच्या घरी गेलो. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा शोनाज ब्युटी पार्लर हेअरस्टाईल अकॅडमी. थँक्यू.